वास्तुशास्त्राला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे। प्राचीन काळापासून वास्तुशास्त्र हे प्रचलित असलेले शास्त्र असून ते दिशांवर आधारित आहे। प्रत्येक दिशेची स्वतःची ऊर्जा असते। विशिष्ट दिशेला प्रवाहित होणारी ऊर्जा शरीराला प्रभावित करते। कोणत्याही घराचा महत्त्वाचा भाग स्वयंपाकघर हा असतो। वास्तुनुसार आपल्या जीवनात सुख समृद्धी आणण्यात घरातल्या स्वयंपाकघराचे विशेष योगदान असते। स्वयंपाकघर जर चुकीच्या दिशेने किंवा चुकीच्या पद्धतीने बनवलेले असेल तर कुटुंबियांच्या आयुष्यात नकारात्मकता निर्माण करू शकते। त्यामुळे स्वयंपाकघर बांधताना आणि त्याचे इंटेरियर करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे नव्या भागात स्वागत आहे। सर्वात प्रथम सर्वांना विनंती की नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करून लाईक करा, सोबतच बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील। आजच्या भागात आपण घरातील स्वयंपाकघर वास्तुशास्त्राप्रमाणे घराचे स्वयंपाकघर कसे आणि कोणत्या दिशेला असावे हे पाहणार आहोत। चला तर मग। घराचे स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असावे, परंतु जर काही कारणास्तव या दिशेला स्वयंपाकघर बांधणे शक्य नसेल तर अशा वेळी तुम्ही ते उत्तर पश्चिम दिशेलाही बांधू शकता। वास्तुशास्त्राच्या नियमानुसार स्वयंपाकघर कधीही उत्तर, पूर्व आणि दक्षिण पश्चिम दिशेला बनवू नये। स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तू जसे की गॅस, मायक्रोवेव्ह आणि टोस्टर उत्तर पूर्व भागात ठेवा। यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते। वॉश बेसिन आणि पाण्याचे पाईप स्वयंपाकघराच्या ईशान्य कोपऱ्यात असावेत। वास्तुनुसार यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते आणि जीवनात समृद्धी येते। फ्रिज तुम्ही कुठल्याही दिशेला ठेवू शकता, त्याचा वास्तुशास्त्राशी काहीही संबंध नाही। पुढे जाण्याआधी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करून लाईक करा। व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, तुम्हाला कोणत्या विषयावरील व्हिडिओ पाहायचा आहे ते कमेंट मध्ये लिहा। स्वयंपाकघरात मोठ्या खिडक्या लावा, जेणेकरून हवा खेळती राहील। त्यामुळे स्वयंपाकघरातले वातावरण प्रसन्न राहील। तसेच स्वयंपाकघरातील भिंतींचा रंग पिवळा, लाल आणि केशरी असावा। घराची वास्तू बरोबर मिळणे आणि स्वयंपाकघरातील वास्तू ठीक करण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची खूप काळजी घेणे आवश्यक आहे। दिवसाच्या सुरुवातीला स्वयंपाकघर हे पहिले स्थान आहे जिथे आपण प्रवेश करतो, त्यामुळे ते दोषमुक्त असणे गरजेचे आहे। स्वयंपाकघरात वास्तूच्या काही नियमांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे। हे नियम काय आहेत ते जाणून घेऊया। स्वयंपाकघर कधीही पायऱ्यांखाली नसावे। असे झाले तर तुम्ही नेहमीच कर्जबाजारी असाल। शौचालयाच्या वर किंवा खाली स्वयंपाकघर असू नये। असे झाल्यास कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर आणि संपत्तीवर वाईट परिणाम होतो। घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत होते। स्वयंपाकघर आणि गॅस नियमितपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे। घाणेरडे स्वयंपाकघर तुमची कधीही भरभराट होऊ देत नाही आणि नकारात्मक ऊर्जा अशा घरांमध्ये प्रवेश करू करते। स्वयंपाक करताना तुमचे तोंड पूर्वेकडे असावे। ही दिशा ग्रहांचा राजा सूर्याची दिशा मानली जाते। पूर्वेकडे तोंड करून अन्न खाल्ल्यास आजार आणि मानसिक तणावासारख्या समस्यांपासून मुक्ती मिळते। जर एखादी व्यक्ती किंवा वृद्ध व्यक्ती आजारी असेल तर त्यांनी पूर्व दिशेला तोंड करून खावे, याचा त्यांना खूप फायदा होईल। पुढे जाण्याआधी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करून लाईक करा। व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, तुम्हाला कोणत्या विषयावरील व्हिडिओ पाहायचा आहे ते कमेंट मध्ये लिहा। गॅस, शेगडी किंवा स्टोव्ह इत्यादी घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरून दिसू नयेत। हा मोठा दोष मानला जातो। जर तुमच्या मुख्य दरवाजातून स्वयंपाकघर दिसत असेल तर तुमच्या घरातून रोग दूर होत नाहीत आणि आर्थिक स्थितीही कमकुवत होते। दक्षिण दिशेला तोंड करून अन्न कधीही खाऊ नका। ताटात अन्न कधीही सोडू नका आणि अन्नाचा अपमान करू नका। मायक्रोवेव्ह, मिक्सर इत्यादी विद्युत उपकरणे तुम्ही दक्षिण पूर्व कोपऱ्यात ठेवू शकता। याशिवाय दक्षिण किंवा पश्चिम दिशेला भांडी किंवा इतर कोणतीही जड वस्तू ठेवावी। याशिवाय तुम्ही पूर्व आणि उत्तर दिशेला कोणतीही हलकी वस्तू ठेवू शकता। स्वयंपाकघरातील भांडी ठेवण्यासाठी स्लॅब, कपाट इत्यादी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला करणे योग्य मानले जाते। याशिवाय तुम्ही वायव्य कोपऱ्याचा वापर मसाले आणि धान्य ठेवण्यासाठी करू शकता। तसेच स्वयंपाकघराच्या खिडक्या मोठ्या कराव्यात। वास्तुनुसार दक्षिण पूर्व दिशेला म्हणजेच घरात अग्निकोन असणे खूप महत्त्वाचे आहे। घराचे स्वयंपाकघर या दिशेला असणे खूप शुभ मानले जाते।
या दिशेशिवाय तुम्ही तुमचे स्वयंपाकघर उत्तर पश्चिम किंवा पूर्व मध्य दिशेलाही बनवू शकता. मित्रांनो, आज आपण वास्तूप्रमाणे घरात स्वयंपाकघर कसे असावे हे पाहिले. अशाच नवनवीन माहितीसाठी लगेच सबस्क्राईब करून घ्या. आमच्या चॅनेलवर आम्ही देवांचे मंत्र, कहाणी, स्तोत्र, अष्टक, चालीसा याचे व्हिडिओ टाकत असतो. तरी आपण याचा लाभ घ्यावा. पुन्हा भेटू नवीन भागात. श्री स्वामी समर्थ.